सर्वभूत हृदय मुनिमानतोऽस्मि ओं श्री भूषितकरा नवीरदाभा पीताम्बरादरविम्ब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुख अरविन्दनेत्रा कृष्णात् परमो किमपि तत्त्वमहं न जाने नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द वैष्णवानन्दिवल्लभम् श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे
ग्रन्थः अथ सप्तमोऽध्यायः। सूत उवाच यस्यां वै श्रीयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोहभयापहा ससहितां भागवतीं कृत्वा अनुक्रमे चात्मजं शुकमध्यापयामास वृत्तिनिरतं मुनिः। शौनक उवाच स वै निवृत्तिनिरतः सर्वतोऽप्यक्षको मुनिः तस्य वा भीतिर्नेता आत्मा रामः समभ्यस। सूत उवाच आत्मा रामस्य मुनयो निर्गन्थाकुलकुरुक्रमे कुर्वन्ति हेतुकं भक्ति नित्यं भूतगुणो हरिः। सच्चिदानन्दघन आनन्दकन्द नन्दनन्द यशोदानन्दन मुरली मनोहर घनश्याम अकारण करुण वरुणालय परमदयाघ्न भगवान बालकृष्ण परमात्मा यांच्या अगाध असीम अमर्याद अलौकिक अहेतुकी निहेतुकी परमकृपेने तथा तत्साक्षात्कारी भगवान श्री विष्णुमाऊली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जो महाराज आदी महापुरुषांच्या प्रणामग्रहाने परमानुकंपेने भगवंताचा वाङ्मय विग्रह परमहंस संहिता वैष्णवांचं अविनाशी वास्तव महाधन भक्ती ज्ञान तथा वैराग्य यांचा कलियुगातील एकमेव अवतार सकल मानवांच्या उद्धाराचं एकमेव साधन कलिकल्मषनाशक कलियुगस्थ योद्धार असा हा अनंत वैशिष्ट्यपूर्ण श्रीमद्भागवत महापुराण या ग्रंथाची चिंतन सेवा आपण करत आहोत। आपल्या जीवनातील परमभाग्याचा सुवर्णक्षण आहे। सेवेचे प्रवृत्तीनिमित्त आमचे परमस्नेही परमानंद जाधव यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ तथा त्यानंतर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा संपन्न होतात। आज कथेतील चौथा दिवस आहे। आपण काल श्रीमद्भागवत ग्रंथामध्ये प्रवेश केलेला आहे। श्रीमद्भागवत ग्रंथ भक्तिरसाने परिपूर्ण ओळखलेला दिव्य ग्रंथ आहे। त्यापैकी पहिला स्कंद आहे अधिकारी स्कंद आहे। वक्ता आणि श्रोत्याचा अधिकार कसा असावा यासाठी यामध्ये 3 जोड्या आलेल्या आहेत। पहिली जोडी सूतमतांची, दुसरी जोडी नारद व्यासांची आणि तिसरी जोडी आहे शुकाचार्य आणि परीक्षितीची। शुकाचार्यांच्या चरणकमलाजवळ राजा परीक्षित कसा आला हे सांगण्यासाठी 12 अध्याय आलेले आहेत। आता या 12 अध्यायाची संगती लावत असताना इथे महाभारतातील अनेक घटना आलेल्या आहेत। भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला गेले, तो विरह सर्वांना असह्य झाला हेही वर्ण आलेलं आहे। भगवान कृष्णाचा अवतार आहे 10व्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये होतो आणि इथे सांगता निजधामाला गेले ती कशी विसंगती आहे।
असं आपल्याला आपाततः स्थूल दृष्टीने वाटतं, पण ही विसंगती नाही. भगवान कृष्ण परमात्मा युद्धमाला गेले हे सांगायचं नाही, तर राजा परीक्षिताच्या जन्माच्या अगोदर कोणकोणत्या घटना झाल्या आणि परीक्षित जन्म झाल्याचं वैराग्य कसं प्राप्त झालं हे सांगायचं आहे. आणि म्हणून परीक्षितीचं वैराग्य आणि भगवान कृपा शुकाचार्यांचे भेद हा महत्वाचा विषय आहे. अर्थात संगती आहे, विसंगती नाही. काल आपण पाहिलं भगवान वेदव्यास आहेत. विश्वाच्या कल्याणासाठी भगवान वेदव्यासाने पूर्ण ग्रंथ रचना केली. एक वेद आहे, 4 विभाग केले, 17 पुराण लिहिले, महाभारत लिहिला. तरी पण लोकांचे खरं अत्यंतिक वास्तव कल्याण होत नाही. आणि म्हणून वेदव्यास भिन्न आहेत. आणि नारदांच्या सामन्यावरून भगवान वेदव्यास आहेत. भगवंताचे मंगलमय दिव्य कथा चरित्र नारद व्यासजी महाराज लिहितात. चतुष्कोटी भागवत आहे, नारदांनी व्यासांना सांगितलेला आहे. 4 श्लोकाचा विस्तार भगवान पूज्य शुकाचार्य महाराज 18 श्लोकामध्ये करतात. फार मोठा भक्ती असाने तरी पूर्ण गोठवलेला दिव्य ग्रंथ भगवान पूज्य शुकाचार्य महाराज लिहितात. आणि हा ग्रंथ शुकाचार्याने आपला अधिकारी संपन्न मुलगा सत्शिष्य भगवान पूज्य शुकाचार्यांना हा ग्रंथ सांगितला. असं सुताने शौनकाला सांगितलं. शौनकाने लगेच सुताना प्रश्न विचारला, का हो सुतजी महाराज, तुम्ही सांगितलं की भगवान पूज्य शुकाचार्यांना प्रभूचं दर्शन झाल्यानंतर हिमालयाच्या गुहेमध्ये गेले आणि हजारो वर्ष निर्विकल्प समाधीमध्ये निमग्न झाले. आणि मग त्यांचं मन निर्विकल्प समाधीमधून अर्थात ते विठ्ठल दशेमध्ये कसे आहे, समाधी भंग कसे, त्यांच्या मनामध्ये भागवत ऐकण्याची इच्छा तरी कशी झाली, भागवत शिकण्याची इच्छा तरी कशी झाली. आणि समाधी आनंदाचा त्याग करून शुकाचार्य महाराज व्यासांच्या जवळ आले तरी कसे. ते शुकाचार्य सामान्य आहेत, कसे आहेत त्याचं वर्णन करता शोधून. सवयी निवृत्ती निरत सर्वत्रोपेक्षको मुनीही. शुकाचार्यांचा अधिकार आहे निवृत्ती निरत, नित्य निरंतर निविकल्प समाधीमध्ये निमज्जन होणारा, प्रमाण होणारा हा दिव्य महापुरुष भगवान पूज्य शुकाचार्य महाराज. वृत्तीवर देहभाव कधी न येणारे, नित्य निरंतर निविकल्प समाधीमध्ये ब्रह्मानंदाने तल्लीन होणारा दिव्य महापुरुष भगवान पूज्य शुकाचार्य महाराज आहेत. मन हनुमान झालेला आहे. मनच नाही, मनाची इच्छा, जिथे मन नाही इच्छा तरी कसे. आणि म्हणून त्याचं मन हनुमान झालेलं आहे. विकल्प आणि सविकल्पाच्या पलीकडे गेलेला आहे. संकल्प विकल्पात्मक म्हणा, संकल्प विकल्प करता ते म्हण आहे, पण मन तिथे शिल्लक नाही. मन हे राम झाले, मन हे राम. आणि मग ते विठ्ठल दशेमध्ये आले तरी कसे. आणखी ते शुकाचार्य कसे आहे, सर्वत्र उपेक्षका, सर्वत्र उपेक्षक बुद्धी आहे. जगामध्ये कोणत्याच पद पदार्थाची वस्तूची त्यांना इच्छा नाही. का? एकदा देवाची भेट आणि देवाचा आनंद मिळाला ना, जगात त्याला कसली इच्छा राहत नाही. जोपर्यंत प्रभूचा नित्य शाश्वत आनंद मिळत नाही तोपर्यंत जगाच्या वस्तू व्यक्तीसाठी मन भक्त. भगवान पूज्यपाल शुकाचार्यांना प्रभूचं दर्शन, प्रभूचा दिव्य आनंद उपलब्ध झाल्यामुळे जगातली कोणतीच वस्तू पदार्थाची इच्छा त्यांना नाही. सर्वच उपेक्षक बुद्धी आहे. त्याला कोणतेच काय आहे अपेक्षा नाही, सर्वच उपेक्षा आहे. सर्वच उपेक्षक बुद्धी तो समजा, तो साधू आहे. आणि सर्वत्र अपेक्षक बुद्धी तो जीव आहे. अनपेक्षा सुचिरदक्ष उदासीनो गतभ्यतः. भक्ताचे लक्षण 12 अध्यायामध्ये भगवान सांगतात अनपेक्षा, कसलीच अपेक्षा नाही.
असा जो आहे सर्व दुपेक्षक बुद्धी आहे. मग भागवत ऐकण्याची शिकण्याची इच्छा तरी त्या मनात कशी झाली. आणि एवढा मोठा ग्रंथ कस्यवा भीती येता भीत एवढा मोठा हा ग्रंथ त्याचा अभ्यास अध्ययन कसे कसे झाले असा शौनकाने सुताला जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेला सुत जिव्हा उत्तर देतात. आणि हे या श्लोकाची संगती सांगत असताना थोर महापुरुष जे आहेत त्या ग्रंथाचे फार मोठे चिंतक जे महात्मे आहेत एक आख्यायिका या प्रसंगाने सांगत असतात. अर्थात ती आख्यायिका मूळ भागवतामध्ये नाही, पण या प्रसंगाला काही प्रसंग उचित आहे. भगवान शुकाचार्यांनी हिमालयामध्ये गेल्यानंतर निर्विकल्प समाधीमध्ये निमग्न झाले. भगवान वेदव्यास आहे त्याने विचार केला हा दिव्य भागवत ग्रंथ कोणाला शिकवावा. त्या ग्रंथाचा योग्य अधिकारी कोण त्याची प्रतीक्षा करतात. आणि भगवान वेदव्यासाने त्यांच्या शिष्याला सांगितलं तुम्ही जंगलात जे समिध आणताना यज्ञासाठी जे लाकडं लागतात त्याला समिध म्हणतात. ते वाळलेले लाकडं जे घेऊन येतात समिधा लाकडे गोळा करून आणा आणि एक काम करा श्लोकही पाठ करा. 2 श्लोक त्याला पाठ करण्यासाठी कंठस्थ करण्यासाठी आणि हे श्लोक पाठ करा आणि समिध लाकडं गोळा करून घेऊन या. ते मुलं आहेत वाळलेले लाकडं गोळा करत दूर अशा हिमालयाच्या गुहेमध्ये दूर गेले. मुखाने ते श्लोक भूकंपटी करत आहेत आणि हिमालयाच्या गुहेमध्ये गेल्यानंतर या गुहेमधून एक महान तेजोवलय असं ओसंडून वाहत होतं. दिव्य तेज त्यामुळे वाहत होतं प्रवाहित होतं. ते व्यासांचे शिष्य आहे ते ओळखलं कोणते अधिकारी दिव्य महात्मा संत गुणी आपल्या समाधी निमग्न आहे देवाच्या चिंतनात निमग्न. चला या निमित्ताने आपल्या त्या संत महात्म्याचं दर्शन होईल. म्हणून ते मुलं पुढे गेले. पाहतात तर भगवान पूज्यता शुकाचार्य महाराज प्रभू साक्षात दिव्य तेज आणि तो ब्रह्मांड त्यांच्या रोमारोमातून सोडून वाहत होता. त्यांची भक्ती आहे त्या प्रबंधी लीनम यस्य चेतः ज्यांचं चित्त प्रबंध स्वरूपामध्ये लीन झालेलं आहे आणि देवाच्या आनंदामध्ये ते लीन झालेलं आहे. हृदयामध्ये प्रभूचा जो आनंद त्यांना उपलब्ध झालेला आहे तो आनंद त्यांच्या रोमारोमातून बाहेर ओसंडून वाहत आहे. आणि त्या मुलांनी साष्टांग धरला शुकाचार्यांना आणि श्लोकही मुखाने म्हणत होते. मुखाने श्लोक म्हणत होते. पहिला श्लोक आहे की ज्या श्लोकामध्ये भगवंताच्या अद्वितीय काय आहे निरुपमय असं जे परमात्म्याचं अनिर्वचनीय सौंदर्य विश्व लावण्याचं वर्णन आहे. विश्व लावण्याचं वर्णन आहे. बरहापीडम नटवरो कुहूकर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासकनकपेशम वैजयंतींच मालाम. हा श्लोक आहे भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करणारा. ज्या भगवंताने डोक्यावर मोर उघडं धारण केला आहे, कानामध्ये कुंडल आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे, एक हातात काठी आहे, एक हातात बासरी आहे, खांद्यावर घोगरी टाकलेले आहे, वकड्या गोगड्या श्रीरामा मधुमुग मनसुखा टेंड्या त्यांच्याबरोबर अनुमानी पाळणे गायची ओळखी करत आहे. विश्वाला पावन करण्यात चरण कमळ त्या मातीमध्ये आहे तर मातीला पावन करत आहे आणि सर्व सौंदर्य त्या भगवंताला गुणगान करतात. हा श्लोक ऐकल्यावर हे समाज उत्थान झाला. समाज उत्थान झाले शुकाचार्य डोळं पाहिलं. जगात एक सुंदर निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा हे मानत होतो. दुसरा कोणता देव आहे आणि तो सुंदर आहे. समाधी भंग झाली. पुन्हा डोळे लावले. तुझ्या काय करायला आपला जो प्रभूचा दिव्य आनंद त्या आनंदात कमी होऊन जाऊ. पुन्हा डोळे लागते. पुन्हा समाधी भंग आहे. ते मुलं पुन्हा आपल्या बद्रीनाथ बद्री आश्रम आहे व्यासांचा आश्रम आहे. त्या मुलांनी व्यासांना झाले सर्व घटना सांगितली. व्यासाने ओळखलं हा दुसरा तिसरा कोणी मुली नाही, हा आहे शुक मुली आहे, आपला मुलगाच आहे. व्यासांना फार मोठा आनंद झाला. व्यासाने पुन्हा दुसरा श्लोक दिला. मुलांनो आज तिथेच तुम्ही जा, लवकर जा
आणि हा श्लोक पुन्हा मान. आणि बघा काय होत ते मुलं सरळ तिथे आले आणि आल्यानंतर पुन्हा तो दुसरा श्लोक म्हणू लागले. ज्या श्लोकामध्ये असं वर्णन आहे परमात्म्याच्या निर्मित दया घनतेचं वर्णन. परमात्मा एवढा भक्त वत्सल दयाघन आहे, दिल वत्सल आहे. बस देवाला ठार मारण्याच्या इच्छेने आले दुष्ट स्त्री पुतना भगवान परमात्माने तिचा वध केला. अर्थात धात्रीचितम गतिम लेभे अहोबकियम स्तनकालकूटम जिघांसया पैयतत्य साध्वी लेभे गतिम धातुचितम तत्वन्यम तमवादयालम क्षणम रेमा. अहो बकी बकासुराची बकीमध्ये पुतना स्तनकालकूटम कोणाला विषाचा लेप लावून आली आहे भगवंता मुखामध्ये त्यावर पोटात विषय भगवंताच्या आणि ठार पैकी झिहांसया ठार मला इच्छेने आलेली आहे. भगवंताला भगवान आला. भगवंताने तिला ठार केलं. पण काय धातुचितम गतिमले भी आईला जी गती दिली ती उचित गती तिला दिली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो संकातिकाचे नियमाने सावित्य स्वरूप घेतला पूतने विषातले स्तन पाणी मारू आहे. भगवंताला ठार मारण्याची इच्छेने आले दुष्ट स्त्री. संकालिकांची जी स्थिती आहे स्वरूप स्थिती जे ब्रह्मानंद पण आता संकालिक त्या स्थितीला पूतनेला तो पाठवतो. ठार मारण्या इच्छेने आलेल्या दुष्ट स्त्रीला भगवंता स्वरूप आपल्या स्वरूपात स्थान देतो. असा दयाघन परमात्मा सोडून कुणाला मिसळून जाऊ. तमवादयालम शरणम रेमा. तेवढा दयाघन परमात्मा जगात पोचच नाही. आणि श्लोकाचा अर्थ ऐकल्याबरोबर शुकाचार्य ताड कुठून आहे. तर मुलांना म्हणतात मुलांनो एवढे पूर्ण श्लोक कोणत्या ग्रंथात आहे. ते मुलं म्हणू लागले श्रीमद भागवत महापुराणात. दोनच आहेत का. नाही महात्मा मग 18,000 श्लोक आहेत. अरे बापरे ते 2 श्लोक एवढे गोड आहेत एवढे माधुर्यमय आहे तर बाकीचे श्लोक किती गोड असतील. अरे एवढा हा दिव्य रसपूर्ण दिव्य ग्रंथ आहे. असा ग्रंथ त्या ग्रंथाचं नाव का. त्या मुलांना सांगतं श्रीमद भागवत महापुराण. तुम्हाला कोण शिकवला. आमच्या गुरुने काय सांगतं तर भगवान वेदव्यास मला शिकवतील का. हो चला माझ्या बरोबर. आणि शुकाचार्य महाराज त्या मुलांच्या बरोबर इकडे व्यासांच्या गुंठेमध्ये येतात. व्यासांच्या गुंठेत पोहोचले. व्यास सर्वज्ञ संत अंतर्यामी आहे. व्यासांची पत्नी आरणी देवी वाटिका देवी त्या मातेला किती मोठा आनंद झाला असेल. तो आनंद त्या मातेच्या हृदयात नाही गगनात सुद्धा मावला. एकुलता एक मुलगा देवासारखा म्हणून साक्षात प्रभू साक्षात भगवत रूपच भगवंत स्वरूप असला हा मुलगा. आणि एकुलता एक मुलगा आपला त्याग 1000 वर्षे कुठे निघून गेला होता. त्या मायबापाची भावना झाली होती की आपला मुलगा जगात संपला जगात शिल्लक नाही. आणि तो मुलगा जेव्हा परत येत आहे त्या माऊलीला आनंद हृदयात नाही गगनात मावला. भगवान वेदव्यास सर्वज्ञ आहे. भगवान वेदव्यासचा आनंद झाला. त्या ग्रंथाला योग्य पात्र अधिकारी व्यक्ती आपल्याला मिळाला. आणि व्यासांनी अन्य जे शिष्य आहेत अन्य शिष्य ज्या पद्धतीने सेवा करतात तसे शुकाचार्य व्यासांची सेवा करतात. आणि भगवान वेदव्यासाने शुकाचार्यांना भागवत ग्रंथ सांगितला शिकविला. व्यासापर्यंत या ग्रंथ चतुश्लोकी 4 श्लोकाच्या रूपाने ग्रंथ आला. पण शुकाचार्य शिकवत असताना 18,000 श्लोकामध्ये व्यासाने सांगितलेला. आणि शुकाचार्य महाराज राजा परीक्षेला सांगतात. शौनकाने प्रश्न विचारला होता. सवयी निवृत्ती निरतः सर्वतोक्षता मुनिही. निवृत्ती अर्थात आपल्या निरुक्त समाधीमध्ये निषेध रूपाने रममाण होणारा हा महालेला आहे. असं सुद्धा उरुमुनी पुष्कळ क्रमे पराक्रम. त्या भगवंताचे गुण अमर्याद पराक्रम आहेत. त्या भगवंताविषयी अभिप्रियम भक्ती कुर्वन्ते निर्निमित्त भक्ती करतात. कशामुळे कारण काय. इत्थं भूत गुणो हरे. इत्थं भूत शब्दात अशा प्रकारच्या भगवंताच्या गुणात ताकद काय आहे अशी आहे. निमिषण लगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता. भगवंताच्या गुणात असे ताकद आहे.
समाधीमध्ये निमग्न होणाऱ्या मनाला सुद्धा बाहेर आकृष्ट करणारी आणि त्या मनाला भक्तीचे वेळ लावणाऱ्या गुणात भगवंताच्या सगळी स्वरूपात पाहत आहे. सुखदेव महाराज शिवमठाला इथे सांगत आहेत आणि नंतर शुकाचार्याने हा ग्रंथ आहे राजा परीक्षितला सांगितला. आता राजा परीक्षितीने शुकाचार्याची भेट कुठे कधी कशी झाली हे सांगण्यासाठी पहिल्या स्तंभामध्ये 12 अध्याय आहेत आणि परीक्षिताच्या जन्माच्या अगोदरच्या अनेक घटना आलेल्या आहेत. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे आणि त्यामध्ये हा दुर्योधन रक्ताच्या डोहामध्ये गटंगल्या आहे. बरोबर, ज्या भीमाने मांडव जरा मारली, मांडव छिन्न विछिन्न झाली आणि रक्ताच्या डोहात गटांगल्या खात आहे. गिधाड त्याचे मांस त्याचे लोटे तोडतात. भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी जेव्हा गेला होता, भगवान म्हणाले तुमचे भाऊ आहेत, अर्ध राजे त्याला दिलं पाहिजे. हा व्यवहार बरं एवढं जर तुम्ही देत नसाल तर 4-5 गावं द्या, जेव्हा पोटी जमीन द्या, ते निष्ठुर आहे. पण हा माणसाला सत्ता तर मस्ती अशी असते. दुसरा शब्द तो मला तो वांडगा जोड काढला सत्तेचा बर का असं असतो. बस तो म्हटला की सुईच्या टोकर बसेल मी माती सुद्धा देणार नाही. कुणाला म्हटला देवाला, त्याच्या बापाकडे सर्व ब्रह्मांड नाही परत का परमात्मा किती पण कशी माती झाली. तो मला सुईच्या टोकर बसेल माती सुई कशी माती झाली. बाबा पाणी द्यायला सुद्धा कुणी तयार नाही. गिधाडा मांस तोडतात, त्याला हात सुद्धा उचला घालण्याकडे खरा होतो. अशी अवस्था आहे. अशा वेळेला त्याचा मित्र अश्वत्थामा तिथे आला. तो मला तुझ्या पांडवला खा म्हणून आणतो, मस्तक आणून घेतो, मला सैन्यपती बनव आणि यावेळेला तुला आनंद होईल. त्याला सैन्यपती बनवलं आणि त्यांनी पांडव समजून पांडवांच्या 5 मुलात ठार केलं. त्यानंतर ते दुर्योधना सुद्धा आवडलं नाही आणि मूर्खा तो पांडवाला मारला नाही, आमचा पुरच संपलेला आहे, आमच्या मुलांना मारला आहे. नंतर इकडे त्या पांडवांची जी आपलं त्या 5 मुलाची जी आई आहे तीही रडत आहे, तीही आक्रोश करत आहे. आणि नंतर भगवान परमात्मा तिथे येतात, त्याची शांतवना करतात. नंतर त्यांचा पुढे अंत्येष्टी संस्कार करतात. 5 पांडव शांतवना करतात. नंतर भगवान परमात्मा तिथे त्याला अजून रागा प्रधान होतो, त्याला पकडून आणतो, द्रुपद समोर उभा करतो आणि त्या दृष्टाने तुला ठारवर होतो घ्यायला. त्यानंतर पाहता तर गुरुचा मुलगा सद्गुत मुच्यता यश हा ब्राह्मण मित्रांनो ते मातामध्ये सोडून द्या. सद्गुरूचा मुलगा सद्गुरू असतो. धर्मराजा म्हणतात काय पत्नी आहे, न्याय्यम सकृणम निर्विनिकम समम महा. धर्मराजा बोलतात आपली पत्नी उलट आहे, निष्कपट बोलते, समदृष्टी बोलते, बस सोडून द्या म्हणते. नकुल सहज सोडून द्या म्हणतात, धर्माला सोडून द्या म्हणतात. भीमाला प्रधान माझा डोक्यात बघा घालणार, धर्माला थांबल्यानंतर भीम थांबला, मोठ बोल आज्ञा. आता काय करावं समजेना. नंतर देवाने मंद स्मित हास्यवरण केलं. भगवंताचा भाव अर्जुनाने जाणला आणि अर्जुनाचे राजांनी दिशा कापल्या, असे केस कापले आणि मस्तकाने तेजोमयी मणी होता. अर्जुना मोठ्याने खाव घातला मस्तकामध्ये आणि तेजोमयी मणी बाहेर काढला आणि अर्जुना त्या गच्चीला धरत असताना पाठीबरोबर पाहू नको, पंचकृषीमध्ये गावाच्या शिरवी देता कामा कोण सुद्धा दाखवू नको. एखादा सन्मानित उच्च व्यक्ती आहे, त्यांना अपमानित करणं हा त्याचा वध आहे, हा त्याचा वध आहे. आणि त्याला ठार मारला आपलं ब्रह्म तिथं पाहत लागला. अपमान केल्यामुळे वध केला आणि ठार मारलं नाही आणि म्हणून वध केलाही नाही. आणि नंतर भगवान कृष्ण परमात्म्याला ते राहवलं नाही महाराज की भक्ताचे मुलं 5 पांडवाचे 5 मुलं कुठल्या अवस्थेत दृष्टाने मारले. देवाने ते सहन झाला. देवाने परमात्मा क्रोधान झाले. मूर्खा अश्वत्थामा मला माहीत आहे तू चिरंजीव आहेस,
7 चिरंजीवापैकी तो चिरंजीवास आहे मला माहिती आहे, पण याद राहत निरागस निष्पाप ते लहान बालक होते. झोपलेल्या वस्तू ठार मारले, काय तुझे घोडे मारले होते. आणि म्हणून त्या पापाचं प्रायश्चित म्हणून तुझ्या डोक्याला जखम झाली ना, ती जखम कधी दुरुस्त होणार नाही. सारखा त्यामध्ये पू वाहत माझा शाप आहे तुला, जा 1000 वर्ष जखमेतून पू वाहत राहील. आजही जे नर्मदा परिक्रमा करतात काय साधक तर सांगतात, तिथे त्या साधकांना तो अश्वत्थामा भेटतो ना, आणि काय मागतो, तेल मागतो ना जखमेला लावायला. भगवंताने दारू भयंकर शाप केला. त्यानंतर भगवंताने लेकराचा अंत्येष्ट संस्कार केला, शांतवण केली पांडवांची. काय आहे, पापी दुष्ट दुर्जन त्याला म्हणतात. आपल्या पापाची शिक्षा एकदा होऊनही जो पाप प्रवृत्ती सोडत नाही, दुष्कृत्य सोडत नाही, त्याला दुष्ट दुर्जन म्हणतात. आपण जो अपराध केलाय, ते पाप केलं, त्याचा प्रायश्चित मोबदला मिळाला ना, मला ते प्रवृत्ती बदलून टाकावी ना, ते पाप सोडून द्यावं, पण सोडत नाही, तो दुष्ट दुर्जन आहे. अश्वत्थामाने पुन्हा विचार केला, पांडवांचे 5 मुलं मारले, पांडवाच्या कुलामध्ये कुलदीपक त्या उत्तरेच्या उदरात आहे तो बालक, त्याला जर ठार केलं, त्यांच्या कुलात कुल आहे, एकही दिवा राहणार नाही, सर्व कुल नष्ट होऊन जाईल. आणि पुन्हा त्याला 6 ब्रह्मास्त्र सोडून असं वर्णन मारत. पुन्हा 5 पांडवासाठी 5 ब्रह्मास्त्र, आणि उत्तरेच्या उदरात जो बालक आहे तो परीक्षित त्यासाठी ब्रह्मास्त्र सोड. भगवंताने पांडवकडे जे ब्रह्मास्त्र येत आहे, भगवंताचं निराकरण केलं. आणि उत्तरेच्या दिशेने जेव्हा ब्रह्मास्त्र येत आहे, उत्तरेने हात जोडले आणि उत्तर आहे, देवाला प्रार्थना कर, हे देवा, हे परमात्मा, पाहि पाहि महायोगिन, पाहि पाहि महायोगिन, देव देव जगत्पते, नान्यं पदभयं पश्ये, नान्यं पदभयं पश्ये, यत्र मृत्युः परस्परं, यत्र मृत्युः परस्परं. उत्तर आहे, देवाला प्रार्थना करत आहे, हे भगवान, पाही पाही नाम त्राही त्राही, माझं रक्षण करावं. देव देव जगतपती, हे जगाचा चालक परंपिता परमात्मा, मला संभाळ कर. साक्षात मृत्यू माझ्याकडे येत आहे, ते जो गोलक माझ्याकडे येत आहे, अग्नीचा गोलक माझ्या दिशेने येत आहे. मी जवळ खाक झाले तरी चालेल, माझे शरीर राग झाले तरी चालेल, पण माझ्या पोटा जो बालक आहे तो म्हणून मी दिले तरी चालेल. हे वल्लभाचार्य आणि रामानुज हे भक्तीचे आचार्य आहेत, ते वर्णन करतात. उत्तरा, मी मेले तरी चालेल, बालक म्हणून आहे, मुलाचं प्रेम आणि मुलाचा मोह आहे म्हणून बोलते असं नाही. मग ते म्हणत आहे, देवा, या कुलामध्ये तुझी भगवत भक्ती चालवणारा एकच हा बालक आहे. तुझी वारी, तू संत सेवा कारण एवढा मुलगा आहे. मी मेले तरी चालेल, पण तुझी भगवत भक्तीची परंपरा अखंड अव्याहत निरंतर चालत राहिली पाहिजे, सतत चालत राहिली पाहिजे. माझी मनापासून भावना देवा, त्याच्या मोबदल्यात मला ठार मार, पण माझा बालक जिवंत कर. मी मेले तरी चालेल. द्रौपदीचे मुलं दुष्ट अश्वत्थामा 5 मुलं मारले, द्रौपदी रडत होती. द्रौपदी का रडत आहे? द्रौपदी मुलं मिळून रडते, पण त्यापेक्षा महात्मे वर्णन करतात की माझ्या मुलं झोपलेल्या अवस्थेत गेले, लहानपणी मरण पावतो, त्यांना विपुल आयुष्य, भरपूर आयुष्य मिळायला पाहिजे होतं. तेव्हा तुझी भरपूर सेवा ह्यांच्याकडून व्हायला पाहिजे होती. तू चिंतन करत करत नाव घेत घेत प्राण उत्क्रमण व्हायला पाहिजे होतं, प्राण निघून जायला पाहिजे होते.
झोपलेल्या अवस्थेमध्ये लहान वयात गेले देवा हे गुरुपतीला जाते. तू चिंता केला ना, मग गुरुपती जाते देवा माझ्या लेकराचं स्वरूपा जाणार आहे म्हणून गुरुपती रडत आहे. बरोबर बघतो उत्तराची रडत आहे ती एवढा मग दीपक तुझी भक्तीची परंपरा चालवणारा आहे. मग नेले तरी चालेल, पण तुझ्या भक्तीची परंपरा चालवणारा हा पालक घेऊन राहायला पाहिजे. आणि म्हणून हे भक्तीसाठी रडत आहे, देवाच्या भक्ती आपली चालवण्यासाठी रडत आहे. स्वतःचा देहाचा मोह. नंतर कोणती माता त्या प्रकृतीची पंजी कोणती माता झाल्या ना, भगवान निर्धामाला गेले वाक्य कोणती मातेला माहीत झाल्यावर कोणती माते प्राण त्याच वेळा निघून गेले. भगवान निर्धामाला गेले ही गोष्ट भावी वार्ता त्यांना माहीत झाली. कोणती माता आजारी नव्हत्या काही नाही, तर भगवान परमात्मा विरह त्या मातेला सहन करा. कोणती माता एवढी महान भक्त होती, कोणती माता अन्नपानाला जगत नव्हती, कोणती माता भगवत प्रेमावर जगत होती. भगवंताचा विरह अंतकरणात सहन आला नाही. बस भगवान निघून गेले. अख्ख्या कोणती माते प्राणी नव्हती. ही परीक्षितीच्या आईच्या पिढ्या आहे. परीक्षितीचा काय आहे? आई आहे उत्तरा स्वर्गा. वडील आहे अभिमन्यू. हा वडील अर्जुनाचा सुभद्रेचा मुलगा, अर्जुनाचा भासा. सुभद्रा अर्जुनाची कृष्णाचा भासा, सुभद्रा कृष्णाची दही. बस अभिमन्यू आहे हा अर्जुनाचा मुलगा, भगवंताचा भासा. मामाचं भावावर किती प्रेम असतं काय सांगायची गरज आहे का? आणि मग संबंध नात्या गोट्यामुळे भगवंताचं सहज प्रेम अभिमन्यूवर आहे. वडील आहे, आजोबा आहे श्रीकृष्ण अर्जुन. अर्जुनाची एवढी भगवत भक्ती होती, पुराणात असं वर्णन केले. अर्जुन झोपल्यानंतर मुखातून राम राम कृष्ण कृष्ण म्हणत होता. नवल नाही तर अंगावर जेवढे केस आहेत, रोम आहे, प्रत्येक रोमाच्या छिद्रात श्रीकृष्ण जय कृष्णाचा आवाज निघायचा झोपल्यानंतर. काय भगवत भक्ती असते. जागपणे आपल्या मुखातून नाव येत नाही, झोपल्यानंतर मुखात नाही केसाच्या छिद्रातून श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज निघायचा. हा प्रकृतीचा आजोबा आहे. 3 पिढ्या भगवत भक्ती चालत आली. आईच्या 3 पिढ्या, वडिलाच्या 3 पिढ्या, असा सत्कुल उत्पन्न हा प्रकृती आहे. उत्तरा म्हणत आहे देवा की काय हे कामं दहत मानाथ मामो ग्रहनिपात्यता. हे भगवान मला ह्यांनी जर दर्द केलं तरी चालेल, हे बोलत आहे. माझा गर्भ तुका आहे तो नष्ट हो. भगवान जवळ आले. भगवान म्हटले उत्तरे आईचा भाव धारण कर, मातृत्व भाव धारण कर. मी तुझ्या पोटात जाणार, तू माझी आई हो. आणि उत्तरा भगवंताचे आई झाली, आईचा भाव धारण केला. अवतार घेणे तुला गरज नाही. मग अवतार कशाच घेतो? कोणती माता बोलते तथा परमहंसानां मुनीनां अनात्मानां भक्तियोग विधानार्थं कथं पश्यन्ति स्त्रियाः. कोणती माता बोलते? भगवान पूज्यपाद शुक्राचार्यासारखे दिव्य महापुरुष नित्य निरंतर भगवंताच्या त्या आत्मानंदामध्ये ब्रह्मानंदा वृत्ती मन झालेला आहे. मन त्या ब्रह्मांडात तल्लीन झालेला आहे. तो विधी हो निषेध हा विधी निषेधातीत त्यांचं जीवन आहे. ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झालेले महात्मे आहेत, त्यांना कोणताच विधी नाही. पण अशा महात्म्यांना सुद्धा, अशा महात्म्यांचं मन समाधीतून उन्मन करून बाहेर उभं आहे. त्याचं काय आहे? उत्तम दशेमध्ये आणून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तो भक्तीचं विधान घडवतो. त्यांना तो भक्ती त्यावर निर्माण करतो. भक्ती विधानार्थम कथम पश्यन्ति स्त्रियाः. त्यांना सुद्धा वाटतं भगवत भक्ती करावी. निर्विकल्प आनंदापेक्षा सुगुण भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आनंद आहे. निर्विकल्प आनंदाला लाभ मारून भगवंताच्या सुगुण भक्तीमध्ये प्रवृत्त होतात. एवढी त्यांची काय आहे. अर्थात त्यासाठी तो एवढा दिव्य रूप धारण करतो. त्यांना सुद्धा भक्तीचं विधान घडवण्यासाठी त्यांना मध्ये भक्तिप्रेमयुक्तली परमात्मा करतो. कुंती माता पुढे बोलते कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कुंती माता बाल होती. ते 5 पांडव एकदम लहान असताना पती मरण पावले आणि तेव्हापासून देवाने त्यांचा संहार केला.
विदुर आणि पितामह भीष्म जरी कौरवांच्या पक्षात होते, देहाने तिथे होते, मन आणि प्रेम पांडवाकडे होते. लक्षग्रहामध्ये विदुराने ते सर्व सांगितलं. विदुराने ते रात्रात बाहेर काढून दिलं. पितामह भीष्म आणि विदुराचं फार प्रेमाचं होतं आणि पाठीराखा खराब देव होता. आणि कोणते माता म्हणते, देवा कोणत्या कोणत्या संकटातून आमचं रक्षण केले तू. कोणती माती यादी सांगत आहे. विषाण महाग्ने तुषात अदर्शना अथस्तभायाः वन्वात् सुच्छिताः मृदे अनेक महारथास्त्रतो द्रोणास्त्रतश्चि हरिः अभिरक्षिताः. विषाण महाग्ने विषाचे लाडू घेऊन खायला गेले. लक्षग्रहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. वनवासामध्ये दुर्वास ते भोजन मागण्यासाठी आले. आणि युद्धामध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म एकेकाचे मन व्यापारे, विश्व होई संभारे. कृपाचार्य नुपुरे एकलाची एवढी ज्यांनी ताकद शक्ती आहे, बस अशा शक्तीपासून आमच्या लेखाचं अभिरक्षित आहात. हे परमात्मा अनेक समूह आहे की प्रेम नाथेने उपद्घणात. हे भगवान तुझ्याकडून विपद्घणात मोठमोठ्या संकटापासून पुन्हा पुन्हा मोचिता अहम सहात्मजाय हो. अहम मोचिता लहान लेकराचे आमचं तू संभाचं रक्षण केलं. भगवान म्हणतात त्या ठीक आहे, आता राहू दे, ते झालं ना, आता होऊन गेलं ना, आता तर राज्य मिळालं तुला मुलाला, आता आनंदात जाऊ दे. ते पक्ष आहे, देवाची सेवा करावी. आपल्या काय हवं ते आपल्यापेक्षा देवाला जास्त करतात. आपण त्याची सेवा करावी. तो आपला सांभाळ नक्की करतो. आपलं कल्याण कशामध्ये आहे त्याला न मागता तो परमात्मा नक्की देतो. आणि म्हणून कोणती मातेने काहीच मागितलं नाही. कोणती माता म्हणते का नाही आम्ही मागते ते देणार का. भगवान म्हणतात हो. देवाला एवढा मोठा आनंद झाला. आजपर्यंत त्या मातेने कधीच मागितलं नाही की माता जेव्हा मागण्यासाठी प्रवृत्त झाली देवाला आनंद झाला. कधीच आयुष्यात कोणाला काहीच न मागायला तेव्हा मागतो, देणाऱ्या व्यक्तीला आनंद वाटतो. भगवान परमात्मा एवढे प्रसन्न झाले. आई माते आत्या तुला माग काय मागायचे ते. तुला त्रिलोक्याचं राज्य देऊ का. मुक्ती लोकांचं राज्य दिले, त्रिलोक्याचं राज्य दिलं, स्वर्गाचं वैकुंठाचं सर्वस्थिती मोक्ष तुला जे पती द्यायला तयार आहे. कोणते माता म्हणते फार चतुर आहे, ते तुझं राहू दे माग, मी म्हणते ते दे, तो नको मला पाहिजे ते नक्की देणार का. हो तू कोणती काय बोलते. विपदः संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो विपदः संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यशाय अपुनर्भव दर्शनं भवतो दर्शनं यशाय भवतो दर्शनं यशाय अपुनर्भव दर्शनं अपुनर्भव दर्शनं अपुनर्भव दर्शनं. कोणते माता बोलते हे जगद्गुरु, हे भगवान विपदा नहास्वा शाश्वत संतो नेहमी मला दुःख दे. कोणती माता मागते. ऐकता ना तुम्ही. कोण असा जगात देवाला दुःख मागणारा. कोणती माता म्हणते दुःख दे असं नाही का, हे शाश्वत नेहमी आम्हाला विपदा नहास्वा संतो नेहमी दुःख देऊन आम्हाला दुःख दे. मला दुःख कधी होऊ नये, सुख व्हावं. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाजी आत्माला बोलतात. कोणी मनात भावना सुद्धा करत नाही मला दुःख व्हावं. कोणती माता म्हणजे दुःख दे. काय भगवत काय मौल्य आहे. देवाला आश्चर्यात धक्का बसता. भगवान म्हणता त्या आजपर्यंत दुःख म्हणून आयुष्यात
आता 2 दिवस झाले तुझ्या मुलाला रात्री मिळवले, सुखाचे 4 दिवस आले आणि दुःख मागते. तुला दिलं ना दुःख, पण दुःख दिल्यानंतर मिळणार का? कुंती माता म्हणते, देवा जोपर्यंत दुःख होतं तोपर्यंत 24 तास तो आमच्या बरोबर होता. आता सुखाचे 4 दिवस आले, माझ्या मुला भोवती राज्य मिळालं, लगेच निघून चालला. तेव्हा मला खरं तर दुःखही नको सुखही नको, मला तू हवा आहे, तू हवा. दुःखा जर तुझी आठवण होत असेल मनापासून आणि तुझं अखंड सानिध्य जर असेल, मला त्रिलोक्याचं राज्य सुद्धा नको. ती आहे भगवत भक्ती. दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न तो, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, गर सुख में सुमिरन सब करे तो दुख काहे को होय, तो दुख काहे को होय. भगवंताचं स्मरण आहे, भगवंताची आठव. दुःख कशी माणसाला भगवंताची आठवण होते, तसं अनुकूलतेमुळे सुखात होत नाही. जीवनात जर दुःख आलं, संकट आलं, मनापासून हृदयापासून देवाची आठवण होते. तसं सर्व अनुकूलता वैभव असेल तर देवाला कोणी आठवत नाही. किती नास्तिक जर व्यक्ती असला, दुःखाला आघात झाला, देवा 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 म्हणतो. आणि सुख जर आलं देवाला विसरतात. मग देवा जोपर्यंत दुःख होतं बस तोपर्यंत तू इथे हृदयापासून स्मरण होत आहे, तू 24 तास आमच्या बरोबर होता. आता सुखाचे 4 दिवस आलेले आहेत आणि तू लगेच द्वारकेला घेऊन चाललेला आहे. दुःखामध्ये हृदयापासून मनापासून तुझी आठवण होते आणि तुझी आठवण झाली, तुझं दर्शन होतं. भूतो दर्शन यस्यात्, हे भगवान. आणि तुझं जर दर्शन झालं तर संसाराचं जगाचं आदर्शन होतं. जगाचं आदर्शन, तुझ्या दर्शनामध्ये जगाचं आदर्शन, जगाच्या दर्शनामध्ये संसाराचं आदर्शन, देवाचं आदर्शन. ज्याला देव दिसला तर जग दिसत नाही. जग दिसतं मग का जगदीश्वर कोण दिसतं. जनन हे अवघा जनार्दन, वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभः, हे समस्त हे श्री वासुदेव. जनी मुनी अवघा देव सर्व परमात्मा दिसतो. आणि ज्याला जग दिसतं त्याला देव दिसत नाही. ज्याला देव दिसतं तर जगाला पाहायला काय होत नाही. भगवान तुझं मनापासून आठव होतो आणि तुझं दर्शन होतं आणि तुझं दर्शन झालं. पुनर्भव दर्शन भवनाम जन्म मरण, पुन्हा जन्मरणाचं दर्शन कधीच होत नाही. बरं का, तुझं दर्शन झालं की जन्मरणाचं आदर्शन होतं, दुःखाचं क्षण होतं, परिभाव होतो. आपल्याला स्थूल दृष्टीनं असं वाटतं कुंती माता दुःख मागते, पण कुंती माता वास्तव नित्य सुख मागते. कुंती माता जगातलं काही नको, दुःख म्हणजे भौतिक जगातल्या सुखाच्या सापेक्ष दुःख भौतिक जगातलं आहे, पण कुंती माता देवाला मागते. जिथे देव आहे तिथे नित्य शाश्वत आनंद. तुला दर्शन झालं की जन्म संसाराचं जन्मरणाचं दर्शन होतं. देवा चांगला तुला जन्म दिला, चांगल्या आठवणी दिलं, विद्या दिली, रूप दिलं, तर माणसाला अभिमान होतो, अहंकार होतो. आणि तुला अहंकार सहन होत नाही.